त्यामुळे एक्स्ट्रा पैसे खर्च करायची काय गरज नाही। मग तुम्ही म्हणाल तू काय केल्यास? माझ्याकडे 200 रुपये जास्त झालं म्हणून मी केलंय। पोट काय त्याचा पावना नाही की वय बाबा तुला काय करत नाही, तू निवांत बस आणि बाकीचं थोबडा तुझं जाळणंच ठेवतो, असं होत नसते। हॅलो की मी माझ्या टोनवर परत मी ठरवलेला हा व्हिडिओ जरा छान डिसेंट आवाजात शूट करायचा आणि परत झालं जे व्हायचं ते। थंडीच्या दिवसात आपण उन्हासाठी तरसतोय आणि उन्हाळ्यातल्या उन्हाचा आपण मनापासून तिरस्कार करतोय, पण खरं सांगू प्रत्येक ऋतूची एक वेगळी मज्जा आहे, एक वेगळी खासियत आहे। सो वी शुड एन्जॉय ऑल द सीझन्स। पण उन्हाळ्याची मज्जा घेताना टॅनिंग, पिगमेंटेशन, अनइव्हन स्किन सारखे प्रॉब्लेम तर सगळ्यांनाच होतात। स्किन खूप जास्त डल आणि डिहायड्रेटेड सुद्धा दिसते आणि यासोबतचा मेन प्रॉब्लेम म्हणजे चेहरा सारखा तेलकट, एवढा ऑइली दिसतो। त्यामुळे आपण सारखं फेस वॉश करतो, नॉर्मल पाण्याने किंवा फेस वॉशने। आपण जेव्हा सारखं फेस वॉश करतोय, नॉर्मल पाण्याने असेल किंवा एखाद्या हार्श फेस वॉशने असेल, तेव्हा आपली स्किन थोडीशी ड्राय होते आणि तेव्हा मेंदूला सिग्नल जातोय की अरे बाबा कुठं आहेस तू, झोपा काढायलायस काय, इथं त्वचा कोरडी पडाल्या। त्यामुळे आपली स्किन जास्त ऑइल सिक्रेट करते आणि आपला चेहरा रेग्युलर पेक्षा जास्त ऑइली दिसायला चालू होतो आणि जेवढं ऑइल जास्त तेवढं तुम्हाला ऍक्नेचा पण प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते। त्यामुळे दिवसातून 2-3 वेळा नॉर्मल पाण्याने फेस वॉश करणं नॉर्मल आहे आणि एका हार्श फेस वॉशचा वापर करण्याच्या ऐवजी एक जेंटल स्किन क्लिन्झर तुम्ही वापरा। त्याच्यामुळे तुमचं ऑइल सुद्धा निघून जातं, घाण, डस्ट जी तुमच्या चेहऱ्यावरती चिकटल्या ती सुद्धा निघून जाते, प्लस तुमच्या चेहऱ्याचं जे नॅचरल ऑइल आहे ते मात्र निघून जात नाही। सो यू गेट ऑल द बेनिफिट्स फ्रॉम सिंगल क्लिन्झर। उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही नॅचरल टोनर वापरणार असेल तर आईस क्यूब सारखा टोनर तुम्हाला हुडकून पण सापडणार नाही। त्यामुळे फेस वॉश केल्यानंतर एक छानपैकी आईस क्यूब तुम्ही एका मऊ सुती कापडात गुंडाळून मस्तपैकी चेहऱ्यावरती, मानेवरती रब करू शकताय। 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट रब करा, त्याच्यापेक्षा जास्त अजिबात करू नका। याच्यामुळे तुमच्या स्किनचा पफीनेस कमी होतो। पफीनेस म्हणजे कुठेतरी सुजल्यासारखे, डोळे सुजल्यासारखे दिसतात, झोपून उठल्यानंतर गाल, चेहरा थोडासा सुजल्यासारखं दिसतो, तर ती सूज कमी होते। प्लस तुमच्या स्किनचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, स्किनचे जे पोर्स आहेत ते श्रिंक होतात, आकसतात। पोर्स श्रिंक झाल्यामुळे स्किन थोडीशी टाईट होते आणि ती आपल्या ड्रीम स्किन म्हणजेच ग्लास स्किन सारखी दिसायला चालू होते। क्लिन्झिंग नंतरची महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे नरिशिंग आणि त्यासाठी तुम्हाला एक बेस्ट मॉइश्चरायझर यूज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। तुम्ही म्हणणार उन्हाळ्यात हाय या तेलानं आमचं तोंड अक्षरशः भरले, त्यात आणि एक्स्ट्रा मॉइश्चरायझरची काय गरज आहे? गरज तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची पण नाही आहे, पण जगताय ना तुम्ही तसंच। आणि जर तुम्हाला खरोखरच मॉइश्चरायझर अप्लाय करायचंच नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप सुद्धा करू शकताय, टेन्शन घेऊ नका। त्याच्याऐवजी तुम्ही एक हायड्रेटिंग टोनर वापरू शकताय जे तुमच्या स्किनला मॉइश्चराइज पण करेल आणि नरिश पण करेल। आणि त्याच्यापेक्षा जास्त फायदा म्हणजे मॉइश्चरायझर पेक्षा टोनर्स हलके असतात, लाईटवेट असतात, त्यामुळे एक्स्ट्रा ऑइल सिक्रेट अजिबात होत नाही। आता तुम्हाला टोनर पण वापरायचं नसेल त्याच्यापेक्षा सुद्धा बेस्ट ऑप्शन म्हणजे तुम्ही डायरेक्ट सनस्क्रीन अप्लाय करू शकताय स्किनवरती। सनस्क्रीन असं निवडा ज्यामध्ये हायड्रेटिंग क्वालिटी आहे, म्हणजेच हायलुरोनिक ऍसिड, सेरमाइड्स असे कंटेंट असलेले सनस्क्रीन निवडा। ते तुमच्या स्किनला नरिश करतात, मॉइश्चराइज करतात, हायड्रेट करतात, त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा मॉइश्चरायझर वापरायची काय सुद्धा गरज भासत नाही। जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर तुम्ही वापरू शकता हे ॲक्वालॉजिकाचं D10 प्लस ड्यूई सनस्क्रीन। यामध्ये चेरी टोमॅटो आणि हायलुरोनिक ऍसिड सुद्धा आहे। जसं मी तुम्हाला सांगितले, हायलुरोनिक ऍसिड आपल्या स्किनला नरिश करतं, हायड्रेटिंग बनवतं, अजिबात कोरडं पडू देत नाही। यामध्ये SPF 50+ आहे आणि PA++++ 4 टाइम प्लस आहे। UVA UVB रेज पासून तर प्रोटेक्ट करणारच आहे, पण एक एक्स्ट्रा प्लस पॉइंट म्हणजे ब्लू लाईट पासून सुद्धा प्रोटेक्ट करतं। त्यामुळे हे सनस्क्रीन खरंच बेस्ट सनस्क्रीन आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकताय। याच भयानक UV रेज पासून आपल्या स्किनला पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स, अनइव्हननेस सारखा प्रॉब्लेम होतो। मोस्ट कॉमन प्रॉब्लेम म्हणजे बायकांना किंवा माणसांना वांग जास्त यायला चालू होतो उन्हाळ्यामध्ये। त्यासाठी बेस्ट सोल्युशन म्हणजे व्हिटॅमिन C किंवा कोजिक ऍसिड बेस्ड सिरम। मी पर्सनली डर्माकोचं व्हिटॅमिन C आणि कोजिक ऍसिड दोन्ही पण सिरम वापरलेले आहेत। बेस्ट म्हणजे खरंच जबरदस्त रिझल्ट आहे याचा, तुम्ही ट्राय करू शकताय। प्लस प्लमचं पण व्हिटॅमिन C सिरम खूप चांगला आहे, तुम्ही ते सुद्धा ट्राय केला तरी सुद्धा चालते। हे दोन्ही सिरम तुमच्या स्किनला ब्राईट बनवतात, 101% इव्हन टोन बनवतात आणि स्किनवरती तुमच्या खूप जास्त रेडियन्स किंवा काय म्हणू आपण ग्लो येतो। थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या स्किनवरती तेज येतं, तेल म्हणायचं नाही मला, तेज।
तेज आणि तेलमध्ये फरक आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे 2 सिरम्स तुम्ही रेग्युलरली वापरा, तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये 101% फरक बघायला मिळेल. या स्किन केअर रुटीनचा रिझल्ट जर तुम्हाला डबल करायचा असेल तर एक्सफोलिएशन इज द बेस्टेस्ट ऑप्शन. आठवड्यातून ऍटलीस्ट 2 वेळेला तुम्हाला एक्सफोलिएट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही मस्तपैकी घरगुती स्क्रब वापरला तरी सुद्धा चालते किंवा मार्केटमधला स्क्रब वापरला तरी पण चालते. जर तुम्हाला मार्केटमधले फिजिकल स्क्रब वापरायचे नसतील तर तुम्हाला मी बेस्ट स्क्रब सांगते. थोडंसं बेसन घ्यायचं, त्यामध्ये राईस पावडर म्हणजे तांदळाचं पीठ घालायचं, मिक्सरवरती बारीक करा आणि त्यामध्ये थोडीशी हळद, कॉम्बिनेशन किंवा ऑइली स्किन असेल तर दही घालू शकताय. नॉर्मल स्किनवाले पण दही घालून वापरू शकतात, पण स्किन थोडीशी ड्राय असेल तर त्यामध्ये दूध घाला दह्याऐवजी आणि मिक्स करा. एक 10-15 मिनिटं लावून ठेवा. हे ऍज अ पॅक आणि ऍज अ एक्सफोलिएटर दोन्ही म्हणून पण काम करते आणि रिझल्ट मला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही फक्त एकदा वापरून बघा, तुम्ही स्वतःच मला सांगशील. केमिकल एक्सफोलिएटर्सचे रिझल्ट सुद्धा खूप भारी आहेत. जर तुम्ही एक चांगलं केमिकल एक्सफोलिएटर शोधत असाल तर मी वापरते हे द ऑर्डिनरीचं 7% ग्लायकोलिक ऍसिड टोनर. याचा pH 3.6 आहे, जो आपल्या स्किनसाठी बेस्टेस्ट pH आहे. मी आय थिंक हे प्रॉडक्ट 2-3 महिन्यांपासून ट्राय करत आहे. याचे रिझल्ट एवढे भारी आहेत. हे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला एक फिजिकल स्क्रब वापरायची काय सुद्धा गरज नाही आहे. आठवड्यातून 2 वेळा जास्तीत जास्त वापरा. यावरती लिहिलंय की तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ वापरू शकताय, पण आठवड्यातून फक्त 2च वेळा वापरा, कारण एक्सफोलिएशनची तेवढी गरज आपल्या स्किनला नसते. हे प्रॉडक्ट जर तुम्ही लावणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ओलसर त्वचेवरती हे टोनर अजिबात लावायचं नाही. फेस वॉश केल्यानंतर एक 10 मिनिटं थांबा, पूर्ण चेहरा कोरडा होऊ द्या आणि त्यानंतर हे टोनर लावायचे. एक 3-4 थेंब तुम्ही स्टार्टिंगला लावू शकताय आणि याच्यावरती मस्तपैकी एक मॉइश्चरायझर लावा. दॅट्स इट. यामुळे तुमचे ओपन पोर्स कमी होतात, तुमचा चेहरा खूप जास्त इव्हन टोन, ग्लोई आणि ब्राईट सुद्धा दिसतो. खरंच खूप भारी टोनर आहे. थोडंसं महाग आहे पण रिझल्ट जबरदस्त आहेत. वापरणार असाल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये चेक करू शकता. आता उन्हाची किरणं तुमच्या चेहऱ्याच्या स्किनला डॅमेज करू शकतात म्हटल्यानंतर ओठांना पण करणारच आहे. ओठ काय त्याचा पावना नाही आहे की होय बाबा तुला काय करत नाही, तू निवांत बस आणि बाकीचं थोबडा तुझं जाळणंच ठेवतो. असं होत नसते, अजिबात होत नसते. आलो का नाही मी माझ्या टोनवर परत. मी ठरवलेला हा व्हिडिओ जरा छान डिसेंट आवाजात शूट करायचा आणि परत झालं जे व्हायचं ते. ओके, तर ओठांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मस्तपैकी एक हायड्रेटिंग आणि SPF बेस्ड लिप बाम वापरू शकताय. इथं वापरते द डमाकोचा 1% कोजिक ऍसिड लिप बाम. कोजिक ऍसिड कंटेंट तुमच्या स्किनला लाईट आणि ब्राईट इव्हन करण्यासाठी बेस्ट म्हणजे बेस्ट कंटेंट आहे आणि खरंच हे लिप बाम खूप भारी आहे. मी माझ्या उभ्या आयुष्यात एकदा सुद्धा लिप बाम वापरलेला नाही आहे, पण हे मला प्रोडक्ट एवढं आवडले की मी काय सांगू तुम्हाला. आणि खास करून पिगमेंटेड किंवा टू टोन्ड ओठांसाठीच बनवलं गेलेलं आहे. त्यामुळे जर तुमचे ओठ थोडेसे डार्क असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा, तुम्हाला याचा फायदा नक्की बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नसेल तर आणखी मी एक ऑप्शन सांगते. जेव्हा तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावताय तेव्हा ओठांना पण थोडंसं मॉइश्चरायझर लावायचं आणि जेव्हा चेहऱ्याला सनस्क्रीन लावताय तेव्हा त्यातलंच थोडंसं सनस्क्रीन ओठांना सुद्धा लावायचं. प्रोटेक्शन मिळते. त्यामुळे एक्स्ट्रा पैसे खर्च करायची काय गरज नाही. मग तुम्ही म्हणाल तू काय केल्यास, माझ्याकडे 200 रुपये जास्त झालं म्हणून मी केलंय. ते स्किन केअर रुटीन मी स्वतः फॉलो करते आणि खरंच खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आहे, सिंपल आहे. तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे घालायची काही सुद्धा गरज भासत नाही आणि एक 2 किंवा 4 दिवस फॉलो करून जर तुम्ही रिझल्ट एक्सपेक्ट करत असाल की माझी स्किन ब्राईट व्हायला पाहिजे 4 दिवसात किंवा सगळं पिगमेंटेशन जायला पाहिजे, वांग जायला पाहिजे, असं अजिबात होत नाही. स्किन केअरला काम करायला खूप जास्त वेळ लागतो. मी मागचे 3-4 वर्ष सिरियसली स्किन केअर रुटीन फॉलो करते. त्यामध्ये पण माझा 1-1 आठवडा 2-2 आठवडे गॅप पडतो, तो भाग वेगळा आहे. पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी कन्सिस्टंटली फॉलो करते आणि आता माझा चेहरा इव्हन टोन दिसतोय. माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिगमेंटेशन होतं आणि ते आता रिकवर झाले, म्हणजे तुम्ही विचार करू शकताय. त्यामुळे कन्सिस्टंटली फॉलो करा स्किन केअर रुटीन आणि आंधळ्यापणाने कुठलंही स्किन केअर प्रोडक्ट वापरू नका. तुमच्या स्किन टाईपनुसार वेगवेगळे प्रोडक्ट्स डिझाईन केलेले असतात, त्यातले कंटेंट चेक करायचे की तुम्हाला नेमकं कशाची गरज आहे. आणि जेव्हा असे प्रोडक्ट तुम्ही कन्सिस्टंटली वापरतात तेव्हा तुम्हाला 101% फरक बघायला मिळतो. त्यामुळे बेस्ट रिझल्टसाठी महागडेच प्रोडक्ट वापरायला पाहिजे असं अजिबात नाही. स्वस्तातले घ्या, तुमच्या बजेटमधले घ्या, पण कंटिन्यू फॉलो करा. आणि एवढं सगळं स्किन केअर फॉलो करून सुद्धा तुमची स्किन जर थोडीशी टॅन झाली तर होऊ द्या. उन्हाळा आहे तेवढं चालायचं, सारखं सारखं उन्हाळा येत नाही. त्यामुळे बिनधास्त एन्जॉय करा, मज्जा करा. स्किनचं काय आहे, आज आहे उद्या नाही.
उद्या नाही का, उद्या पण असणारच आहे. म्हणजे आज आहे, उद्या आहे, परवा आहे, ती काय असणारच आहे. आणि प्रॉब्लेम सुद्धा त्याचे हळूहळू रिकवर होतच असतात. त्यामुळे मस्तपैकी निवांत उन्हाळा एन्जॉय करा. आणि परत जरी टॅनिंग झाली तर हेच स्किन केअर रुटीन तुम्ही परत 1 महिनाभर फॉलो केला, निवांत तुमची स्किन परत रिकवर होते. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडलाय तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर खूप प्रेम करा.